बीड शहराच्या 2050 मधील लोकसंख्येचा विचार करून अमृत अटल पाणी पुरवठा योजना राबवण्यात आली। तब्बल 114 कोटी रुपयांची योजना, त्यातील 105 कोटींचा खर्च तुडुंब भरलेला माजलगाव प्रकल्प। तरीही बीडकरांना 15 ते 20 दिवसाआड होणारा पाणी पुरवठा, त्यामुळे ही योजना आरोप आणि प्रश्नांच्या भोवऱ्यात सापडली आहे। त्यातच 26 कोटींच्या थकीत वीज बिलावर तब्बल 28 कोटी रुपयांचं व्याज आणि दंड वाढल्यानं योजनेसमोर नवा अडथळा उभा राहिला आहे। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असताना बीडकरांच्या घशाला पडलेली कोरड मात्र कायम आहे। धरणात पाणी आहे पण शहरात प्यायला नियमित पाणी नाही, असा प्रकार बीडमध्ये सुरू आहे। शहराची तहान भागवणाऱ्या माजलगाव धरण प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा असतानाही शहरातील काही भागात 15 ते 20 दिवसांनी तर काही भागात तब्बल 25 दिवसांनी नळाला पाणी येत असल्याचा दावा केला जातोय। परिणामी अनेक कुटुंबांना खासगी टँकरवर हजारो रुपये खर्च करावे लागत आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। मला असं वाटतं ही अमृतची जी योजना आहे ही 100 कोटी रुपयापेक्षा जास्त, 114 कोटी रुपयाची ही योजना आहे। 105 कोटी रुपयापर्यंत जे काय आहे त्या संबंधित जी काही एजन्सी आहे त्यांनी पैसे उचलून घेतलेत। आजही बीडकरांना 10 दिवसाला, 12 दिवसाला, 15 दिवसाला पाणी त्या ठिकाणी मिळतंय। मग त्याच्या बाबतीत मीटिंग नाही घ्यायची, त्याच्या बाबतीत विचारणा नाही करायची। कॉन्ट्रॅक्टर असेल, कार्यान्वयन यंत्रणा जी काही MJP महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बोलावं लागेल ना। सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून पूर्वीच्या कारभारावर ठपका ठेवला जातोय। अमृत अटल योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली नाही, त्यामुळेच आज ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप केला जातोय। रखडलेली कामं पूर्ण करून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा दावा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी करतायत। अमृत अटलचे अनेक कामं झालेले आहेत आणि 10-15% जे कामं राहिलेले आहेत ते सुद्धा पाठपुरावा करून घेता येतात। मध्यंतरी 4 वर्ष नगरपालिकेची निवडणूक झाली आहे, त्यामुळं शासन प्रशासन स्तरावर पाठपुरावा करण्याचं गरजेचं होतं आणि ते कुठलंच काही केलं नसल्यामुळे ही रखडलेली योजना आहे आणि ती पूर्ण झाली की पाणी व्यवस्थित होईल। पण सध्या परिस्थितीमध्ये सुद्धा 25-25 दिवस पाणी नागरिकांना न भेटणं हे सुद्धा याच्यावर आमची आपत्ती असं कधीच झालेलं नाही। दुसरीकडे प्रशासनाकडूनही अनेक तांत्रिक अडचणीचा उल्लेख केला जातोय। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत योजना राबवण्यात आली असली तरी अधिकृत वीज पुरवठ्यासाठी थकीत बिल अडथळा ठरत असल्याचं सांगितलं जातंय। 26 कोटींच्या थकबाकीवर 28 कोटींचं व्याज आणि दंड वाढल्यानं प्रश्न अधिकच गंभीर बनलाय। काही भागातील वितरण साहित्याची कामंही अपूर्ण असल्याचं प्रशासन मान्य करतंय। काही ठिकाणी शहरामधले जे डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आहे, वितरण नलिका आहे, ती पूर्ण न झाल्यामुळं आपल्या शहरामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये पाणी मिळत नाही। आता मान्य जिल्हाधिकारी सरांच्या मार्गदर्शनाखाली यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि नगरपालिकेच्या बैठका होत आहेत। अतिरिक्त विद्युत भार जो आहे म्हणजे तो मंजूर करण्यासाठी नगरपालिकेचं जे 54 कोटी रुपयाचा थकबाकी आहे त्यामध्ये सूट मिळण्यासंदर्भात माननीय मंत्री महोदय यांच्याकडे प्रस्ताव सादर केलेला आहे। विरोधकांकडून मात्र सत्ताधाऱ्यांवर थेट निष्क्रियतेचा आरोप केला जातोय। 100 कोटींपेक्षा जास्त खर्च करूनही नागरिकांना पाणी मिळत नसेल तरी योजना अपयशी ठरल्याची टीका होते। टँकरसाठी डिझेल नसल्याचं कारण देत प्रशासन जबाबदारी झटकत असल्याचा आरोपही विरोधकांनी केला आहे। 20-20 दिवस प्यायला पाणी मिळत नाही। 150 कोटीची पाणी पुरवठा योजना आहे, गेल्या 10 वर्षापासून काम चालू आहे। 100 कोटीपेक्षा अधिक रुपये उचललेले आहेत। बीड शहर मात्र ताणलेलंच आहे। बीड नगरपालिकेची 44 कोटी रुपयाचे थकीत लाईट बिल आहे, ते लाईट बिल भरलं असतं तर आज बीड शहराला किमान 10 दिवसाला 8 दिवसाला पाणी मिळालं असतं। माझी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून बीड शहरातील जनतेला, माझ्या माता भगिनींना विनंती करतो की या सत्तेवर बसलेल्या हरामखोरांची आता धिंड काढण्याची वेळ आली आहे। एकीकडे तुडुंब भरलेला माजलगाव प्रकल्प, दुसरीकडे पाण्याच्या टँकरसाठी रांगेत उभे असलेले बीडकर। 114 कोटीच्या योजनेवरही शहराची तहान भागलेली नाही। सत्ताधारी आणि विरोधकांचे आरोप प्रत्यारोप सुरू असताना सामान्य नागरिक मात्र पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत। आता रखडलेली कामं, वीज थकबाकी आणि वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करून बीडकरांना दिलासा कधी मिळणार, हाच खरा प्रश्न आहे। बीड शहराची 2050 मध्ये होणारी लोकसंख्या विचारात घेऊन शहरासाठी अमृत अटल योजना राबवण्यात आली। तब्बल 114 कोटींची ही योजना होती आणि बीड शहराला सुरळीत पाणी पुरवठा व्हावा यासाठी ही योजना राबवण्यात आली होती। परंतु ही योजना प्रत्यक्षात जी उतरली आहे ती
कमी कार्यक्षमतेची ठरली आहे आणि बीडमध्ये सध्या 10 ते 15 दिवसाला पाणी पुरवठा होतोय आणि त्यामुळेच कुठेतरी खासगी टँकरची अशी रांग या ठिकाणी पाहायला मिळते आणि ही खासगी टँकरद्वारे बीड शहरातील नागरिकांना पाणी घेण्याची वेळ येत आहे. हे वीज बिल 26 कोटी होतं, त्यावर आता दंड आणि व्याज असं एकूण 54 कोटींपर्यंत ही रक्कम पोहोचली आहे आणि ती भरल्याशिवाय नवीन जोडणी दिली जाणार नाही असं देखील सांगितलं जातंय. या सगळ्या अडचणीमुळे बीडकरांच्या मात्र घशाला कोरड पडली असून आता बीडकरांना सुरळीत पाणी पुरवठा कधी होणार हा खरा प्रश्न आहे. उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड.